चाळीसगाव शहर पोलिसांनी आज विशेष मोहीम राबवत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींच्या घरांची तपासणी केली। या कारवाईत 3 ठिकाणांहून एकूण 5,58,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। शहरातील स्वामी समर्थ नगरातील प्रथमेश भामरे याच्या घरझडतीत 2 गावठी कट्टे, 6 जिवंत काडतुसे आणि धारदार चाकू असा 72,300 रुपयांचा मुद्देमाल आढळला। सुवर्णाताई नगरातील संदीप मरसाळे याच्याकडून 3 दुचाकी व विविध कंपन्यांचे 25 मोबाईल असा 4,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर जहागीरदारवाडीतील जयेश राजपूत याच्या घरातून 23 इंच लांबीची तलवार जप्त करण्यात आली। या तिन्ही प्रकरणांत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। वरील तिघी कारवायांसाठी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी PSI संदीप घुले, PSI कुणाल चव्हाण, सहायक फौजदार छबुलाल नागरे, योगेश मांडोळे, योगेश बेलदार, नितीन आगोणे, राहुल सोनवणे, महिला पोलीस मालती बच्छाव, विमल सानप, राकेश महाजन, मोहन सूर्यवंशी, दिलीप राक्षे, ज्ञानेश्वर पाटोळे, दत्तू साळवे, निलेश पाटील, कल्पेश पगारे अशांची वेगवेगळी पोलीस पथक तयार करण्यात आले होते। सदर पोलीस पथकांना चाळीसगाव शहरातील पोलीस स्टेशन रेकॉर्डवर असलेले 25 आरोपी चेक करणे कामी सकाळी 6 वाजता रवाना करून वरील तिघी कारवाई करण्यात आली आहे।